नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, बराच काळामध्ये जे आहे आपले व्हिडिओ काही आले नाहीत। थोडंसं बाहेर असल्यामुळे आपण काही व्हिडिओ काढून टाकला नाही आणि आजपासून पुन्हा आपण जे आहेत व्हिडिओ टाकण्यासाठी जे आहे सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, वातावरण चांगलं आहे बऱ्यापैकी। बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता बऱ्यापैकी फ्लावरिंग वगैरे चालू झाली असणार आहे। त्यामुळे जे काय आहे फ्लावरिंगचे स्प्रे वगैरे किंवा ड्रिप ॲप्लिकेशन जे आहे हे रेग्युलर व्यवस्थित चालू ठेवा, जेणेकरून ह्या दिवसात आपल्याला जे आहे सेटिंग वगैरे आपली जे काय आहे ती लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करा। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये थोडंसं विल्टिंगचं जे प्रादुर्भाव आहे हा थोडासा वाढलेला आहे। थंडीचं वातावरण आहे आणि पाऊसही जास्त झाल्यामुळे विल्टिंगचा अटॅक जो आहे हा वाढलेला आहे। मर रोगाचं प्रमाण थोडंसं यावर्षी जास्तच जाणवत आहे। तर मित्रांनो, ह्या मर रोगाला कंट्रोल करण्यासाठी आपण एक प्रोडक्ट जे आहे हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे। त्याची आज आपण ट्रायल घेणार आहोत। हे प्रोडक्ट कुठलं आहे, काय आहे, ज्यावेळेस याचा रिझल्ट येईल त्या टायमाला मी तुम्हाला सुचवेल मी का आपण असं प्रोडक्ट वापरलं होतं। तुमच्या प्लॉटमध्ये जर मर रोग असेल तर तुम्ही वापरू शकता। पण जोपर्यंत मला रिझल्ट येणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला जे आहे व्हिडिओमध्ये ते आहे ते रेकमेंड करणार नाही। त्यामुळे आता जे आहे काय मी ते जे आहे ड्रिंचिंग जे आहे ही एक साधारणतः 2-3 झाडाला करणार आहे। आता ती कशी करायची काय किंवा कशी करणार आहे तेही तुम्हाला मी दाखवतो। त्याबरोबरच मित्रांनो, ह्या थंडीच्या वातावरणात जे मधल्या काळात अधिक काळ पाऊस राहिला, ढगाळ वातावरण जे आहे हे झाकून राहिलं आणि स्प्रे वगैरे जे हे बऱ्यापैकी कमी गेले त्या काळामध्ये। त्यामुळे बऱ्याच ठिकाणावरून जे आहेत पिन होलचा जो अटॅक आहे हा बऱ्यापैकी वाढताना दिसत आहे यावर्षी सेटिंग काळामध्ये, आणि तो सेटिंग काळामध्ये ॲक्टिव्ह होतच असतो। तर त्यावरही लक्ष ठेवा मित्रांनो। ज्यांच्याकडे नाही त्यांचं चांगलं आहे, पण त्या अशा शेतकऱ्यांनाही लक्ष ठेवा का पिन होल वगैरे तुमच्या प्लॉटमध्ये आला आहे का नाही ते तुम्ही तुमच्या झाडाचे खोडं वगैरे चेक करा, किंवा एखादं झाड जर पिवळं पडलं असेल तर ते विल्टिंगने गेलं आहे का पिन होलचा अटॅक झाला आहे ते चेक करा। त्यासोबतच मित्रांनो, ज्यांच्याकडे पिन होल आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी खोड फवारणी जी आहे ही लवकरात लवकर घेऊन टाका, जेणेकरून त्याचा अटॅक जे आहे हा पुढं जास्त वाढणार नाही आणि तुमचे जे झाडं आहेत हे पिन होलने जाणार नाही। कारण आता जे काय आहे मित्रांनो, झाड जे आहे हे पूर्णपणे असं दाट गरगरीत झालेलं आहे आणि त्याला जे आहे हे लपण्यासाठी जे आहे ही पूर्णपणे जागा आहे। ज्यावेळेस खोड असं पूर्णपणे झाड डेरेदार होतं आणि खोड असं झाकलं जातं त्याच्या फांद्याच्या वसाव्याने, त्या टायमाला याचा अटॅक हा जास्त होत असतो। त्यामुळे थोडंसं खोड फवारणीकडे लक्ष ठेवा। खोड फवारणी घेणं पण गरजेची राहील या काळामध्ये। खोड फवारणी घेत असताना फक्त उग्र वासाचे औषध जे आहे ते टाळा मित्रांनो। त्या जागी तुम्ही ज्या प्रोडक्टला कीटकनाशकाला वास नाही असं कीटकनाशक तुम्ही वापरलं पाहिजे। नाहीतर खोडकिडीसाठी एखादं उग्र वासाचं जे आहे कीटकनाशक घ्याल आणि त्या वासानेच तुमच्या प्लॉटमध्ये जी काही येणारी माशी आहे ही पळून जायला नको। कारण आता जे आपला जो सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो सेटिंगचा आहे, आणि सेटिंग काळात जर माशी निघून गेली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे दोन्ही बाजू ज्या आहेत ह्या बॅलन्स करून चाला, जेणेकरून तुम्हाला मधमाशी तुमच्या प्लॉटमधली जी आहे ही जाणार नाही। त्यासोबतच पिन होलचा जो अटॅक आहे हा पण तुमचा कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे। कारण बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे का पिन होलचा अटॅक हा बऱ्यापैकी वाढलेला आहे। माझ्याही प्लॉटमध्ये मला 2 पिन होलचे जे आहेत झाड सापडले आहेत। मी ही चेक करून बघितलं तर त्यावेळेस ते मला जाणवलं आणि मग त्यानंतर मी 1-2 ही अशी सहज मित्र कंपनीला चौकशी केली का तुमच्या प्लॉटमध्ये पिन होलचा वगैरे अटॅक वगैरे दिसतो का। त्यानंतर त्यांनीही चेक केलं तर त्यांनाही त्यांच्या प्लॉटमध्ये काही प्रमाणात जे आहे हे पिन होलचा जे आहे प्रादुर्भाव जाणवत आहे। कारण हे वातावरण जे आहे हे पिन होलला जे आहे हे अनुकूल आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही प्रत्येकाने आपली प्लॉट उद्या प्लॉटमध्ये जाऊन साधारणतः एक 20-25 झाडं तरी तुम्ही चेक करून बघा तुमच्या प्लॉटमध्ये कुठं नवीन छिद्र दिसतं किंवा नवीन होल किंवा तिथं भुसा वगैरे निघलेला
जाणवतो का आहे का नाही. कारण अटॅक जर खूप प्रमाणात जर वाढला तर नंतर त्याला कंट्रोल करता येईल, पण मग जे काही झाडाचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपल्याला भरून नाही काढता येणार मित्रांनो. ते नुकसान व्हायच्या अगोदरच जे आहे मित्रांनो काळजी घ्या प्लॉटची, आणि नसेल तरी एखादा खोड फवारणीचं घेण्याचा प्रयत्न करा, आणि असेल तर मग तर घ्यावाच लागेल. पण जरी नसेल तर थोडंसं लक्ष ठेवा, एखादी प्रिव्हेंटिव्हमध्ये खोड फवारणी घेऊन टाका. कारण मीही 1-2 प्लॉटवर व्हिजिटवर गेला असताना तिथंही माझ्या लक्षात आलं का त्या ठिकाणीही पिन होलचा जो आहे अटॅक झालेला आहे. तर जवळजवळ सर्रास हा अटॅक हा पिन होलचा जाणवत आहे, आणि याचा अटॅक अधिक प्रमाणात वाढू नये म्हणून त्याचे ज्यांच्याकडे नाही त्यांनी प्रिव्हेंटिव्हमध्ये फवारणी घ्या, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनाही इमर्जन्सी जी आहे ही फवारणी घेणं गरजेचं आहे, खोड फवारणी. तर मित्रांनो आपल्या प्लॉटची जी आहे ही पिन होलपासून ही सुरक्षा करा, जेणेकरून सेटिंग जरी झाली प्लॉटवर आणि ती जर पिन होलने जर फांदी गेली तर सेटिंग होणं काही फायदा होणार नाही, कारण ती फांदी ऑलरेडी वाळूनच जाईल. तर त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याच्या अगोदर त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो आता आपण ड्रिंचिंगची जी आहे प्रोसेस ही चालू करूया. बघू शकता इथं एक जे आहे हे एक झाड गेलेलं आहे, ते शेजारचं हे एक 2 नंबरचं जे आहे हे झाड गेलेलं आहे, आणि आता हे जे 3 नंबरचं आहे याला पण जे आहे हा लागलेला आहे. कारण ज्यावेळेस एकसारखे सरळ रेषेत झाडं जाण्यास सुरुवात होतात तर 100% हा मर रोगाचाच जो आहे मित्रांनो अटॅक असतो. तर बघू शकता याची एक फांदी गेली आहे, आणि ही पण फांदी आता पिवळी पडली आहे, कारण ही फांदी मागच्या आठवड्यात जे आहे बऱ्यापैकी ग्रीनरी चांगली होती आपला झाडाची, पण आता याचं हे पाला जो आहे हा पिवळा पडलेला आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये तेले असल्यामुळे हे बघू शकता तुम्ही तेल्याचं स्पॉटही इथे आहे, सोबत इथे पण आहे ही तेलाची जखम आहे मित्रांनो. आता पण हे झाड जे आहे हे 100% विल्टिंग जे आहे हे गेलेले आहे मर रोगानेच, कारण एक लाईन आहे त्याने सरसकटच धरलेली आहे. तर मित्रांनो ड्रिंचिंगची आपण प्रोसेस चालू करूया. तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे आपण हे झाडाला आळा करून घेतलेला आहे, आणि त्या शेजारी आता मित्रांनो ह्या आळ्यात जे आहे आपल्याला आधी पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून हे आळं पूर्णपणे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. अगोदर आपण याला प्लेन पाण्याने जे आहे हे भिजत आहे, जेणेकरून जे आपण जे काही औषधाचे मिश्रण टाकणार आहे हे खोलवर व्यवस्थित पसरेल. मित्रांनो आता आपण जे पहिलं प्लेन पाणी टाकलं होतं ते पाणी टाकल्याच्या नंतर आता आपण जे काही मिश्रण तयार केलं होतं ते आता याच्यावर ओतलेलं आहे. आता यावर पुन्हा आपल्याला 9 ते 10 लिटर पाणी आळं जे आहे हे पाण्याने पूर्णपणे भरून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे औषध आहे हे खोलवर पसरेल. त्या पद्धतीने जे आपल्याला प्रोसेस जे आहे करायची आहे. तर आता जे काही मी मिश्रण तयार केलं होतं हे जे ओतलं होतं हे पण आता पूर्णपणे जिरलेलं आहे. तर यावर आता मी पुन्हा प्लेन पाणी जे आहे जे भरून टाकतो, म्हणजे आळं जे आहे हे पाण्याने पूर्ण फुल करतो परत. तर अशा पद्धतीनं पुन्हा मी आता हे पाण्याने पूर्णपणे आळं भरून घेतलेलं आहे. सुरुवातीला एक बादली भरून पाणी टाकलं होतं, त्यात आळं पूर्णपणे गच्च भरलं होतं. ते पाणी जिरल्याच्या नंतर आपण जे तयार केलेलं जे मिश्रण आहे मर रोगासाठी ते ओतलं होतं. त्यानंतर पुन्हा आता प्लेन पाणी टाकलेलं आहे ते जे व्यवस्थित खाली जिरण्यासाठी. आणि आता हे पाणी जिरलं का जे काय पाणी उरलेलं आहे बादलीमध्ये हे पुन्हा याच्यात टाकून देतो, म्हणजे जेणेकरून औषध जे आहे हे खोलवर व्यवस्थित पसरेल. आणि यानंतर आपण याचा बघूया रिझल्ट कसा येतो कसा नाही. रिझल्ट जर छान वाटला तर नक्कीच मित्रांनो तुम्हालाही मी सुचवेल का ह्याचं हे प्रोडक्ट तुम्ही मर रोगासाठी वापरू शकता, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये जो काही मर रोगाची समस्या आहे ही आपण थांबवू शकतो. कारण मित्रांनो मर रोगाची समस्या ही खूप मोठी समस्या आहे. मर रोग एकदा लागला तर बाग ही पूर्णपणे संपूर्णच टाकतं, आणि जी आपली काही मेहनत आहे ती आपली अख्खी मेहनत वाया जाते. आणि जो काही प्लॉट आपला 10-12 वर्षे जो आहे टिकायला पाहिजे तो आपल्याला 4 किंवा 5 वर्षातच आपल्याला तो जो आहे मित्रांनो हा काढून टाकावा लागतो. कारण एवढे मरीचं प्रमाण वाढतं का ते प्रमाण आपल्याला नंतर इतके झाडाची संख्या कमी होते का ते नंतर शेती करायलाच परवडत नाही, कारण ती एका सोयीने जात नाहीत. इथं टक्कल तिथं टक्कल पडतं, त्यामुळे खूप समस्या निर्माण होतात. आणि मग त्यामुळे शेतकरी जे आहेत हे प्लॉट काढून टाकतात आणि काढावे लागतो. तर अशा समस्या येऊ नये म्हणून आपण हा एक प्रयोग करून बघत आहोत.
जर झाला सक्सेस तर छानच आहे, मलाही फायदा होईल, तुम्हालाही फायदा होईल आणि मररोगापासून जे आहे आपला प्लॉट वाचेल मित्रांनो. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो की जे काय आहे आता आपण प्रयोगच करत आहोत सध्या. हा प्रयोग जर सक्सेस वाटला तर ठीक, आपण कंटिन्यू करूया पुढं. नाही वाटला तर मग आपण तुम्हाला हे प्रोडक्टचं नावही सुचवणार नाही आणि मीही पुढे काही प्रोसेस करणार नाही. तर थांबूया इथंच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.